Hi friends, welcome back once again in Yadav coaching classes, and I am your friend Mr. Ishwar Yadav. Today's subject is also interesting for you because we have to discuss about how to communicate with customer care on mobile phone. तर मित्रांनो बघा, आजचा व्हिडिओ सुद्धा फार गमतीदार आहे आणि असेच गमतीदार नवीन नवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. तर मित्रांनो, आज जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये सर्वसाधारण ज्या गृहिणी असतील, सर्वसामान्य कामगार वर्ग असेल, विद्यार्थी असेल, या सर्वांना मोबाईल फोनवर कस्टमर केअरशी संवाद साधताना इंग्रजीमध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या आता दूर होणार आहे. तर या व्हिडिओमधून आपण अगदी साधी साधी सोपी सोपी वाक्य, कुठल्याही प्रकारचा व्होकॅब्युलरी फोकस किंवा ग्रामरचा अभ्यास न करता कसे बोलू शकतो. तर हा माझा पार्ट 2 आहे, कारण पार्ट 1 तुम्ही पाहिलेला आहे. तर बघा, आता आपण सराव करूया या वाक्यांचा, की आपण कशी वाक्य बोलू शकतो. कस्टमर केअरशी रिप्रेझेंटेटिव्ह जे असतात त्यांची इंग्रजीमध्ये कसा संवाद साधतो ते बघा. तर बघा, पहिलं वाक्य आहे, आय हॅव अन इश्यू विथ माय मोबाईल सर्व्हिस. आय हॅव अन इश्यू विथ माय मोबाईल सर्व्हिस म्हणजे मला माझ्या मोबाईल सेवेसंदर्भात समस्या आहे. आय हॅव अन इश्यू विथ माय मोबाईल सर्व्हिस. याचा अर्थ असा झाला की आय डोंट हॅव मोबाईल सर्व्हिस इन माय एरिया, म्हणजे माझ्या परिसरामध्ये मोबाईल सेवा नाही. तर अशा पद्धतीने आपण साधं आणि छोटस वाक्य सहजरित्या कोणी पण बोलू शकतो. मोबाईल फोनवर कस्टमर केअरशी आपण बोलू शकतो. त्यानंतर आपण त्याला विचारणार, हाऊ मच डाटा डू आय हॅव लेफ्ट. हाऊ मच डाटा डू आय हॅव लेफ्ट. माझ्याजवळ म्हणजे माझ्या फोनमध्ये किती डाटा उरलेला आहे. बरोबर. हाऊ मच डाटा डू आय हॅव लेफ्ट. त्यानंतर बघा, आय वॉन्ट टू चेंज माय प्लॅन. आय वॉन्ट टू चेंज माय प्लॅन म्हणजे मला माझा प्लॅन बदलायचा आहे. म्हणजे तुमच्या फोनवर जर 1 महिन्यासाठी इंटरनेटचा प्लॅन चालू असेल आणि तुम्हाला जर 2 महिन्याचा हवा असेल तर तुम्ही हे वाक्य म्हणू शकता, आय वॉन्ट टू चेंज माय प्लॅन. बरोबर, म्हणजे मला माझा प्लॅन बदलायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढचं वाक्य बघूया आपण. पुढचं वाक्य आहे, आय कांट मेक कॉल. आय कांट मेक कॉल म्हणजे मी कॉल करू शकत नाही. आय कांट मेक कॉल, मी कॉल करू शकत नाही. बट आय हॅव टू कॉल अर्जंटली माय बॉस. आय हॅव टू कॉल अर्जंटली माय बॉस, पण मला माझ्या बॉसशी त्वरित संपर्क करायचा आहे, फोन करायचा आहे. बट देर इज अ नो नेटवर्क इन माय मोबाईल फोन, पण इथे माझ्या फोनमध्ये नेटवर्क नाही. तर पुढचं वाक्य घेऊया मित्रांनो. तर पुढचं वाक्य असं आहे की तुम्ही त्याला विचारू शकतात, कॅन यू चेक माय अकाउंट. कॅन यू चेक माय अकाउंट. कॅन यू चेक माय अकाउंट. तुम्ही माझं अकाउंट तपासू शकता का. कॅन यू चेक माय अकाउंट. तुम्ही माझं अकाउंट तपासू शकता का. दिस इज माय रजिस्टर मोबाईल नंबर. दिस इज माय रजिस्टर मोबाईल नंबर म्हणजे हा माझा नोंदणीकृत नंबर आहे.
अँड आय हॅव ऑलरेडी कंप्लेंट अबाउट इट. आणि ह्याविषयी मी अगोदर तक्रार केलेली आहे. आय हॅव कंप्लेंट ऑलरेडी अबाउट इट. मी याविषयी अगोदर कंप्लेंट तक्रार केलेली आहे. ही वाक्य आपण सहजरित्या बोलू शकतो. तुम्ही अगोदरच तक्रार नोंदवलेली आहे. आय हॅव कंप्लेंट अबाउट इट. आय हॅव कंप्लेंट अबाउट इट ऑलरेडी. मी अगोदरच याविषयी तक्रार नोंदवलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला जर म्हणायचं असेल तर पुढचं जे वाक्य आहे ते म्हणू शकता, माय रिचार्ज हॅज नॉट बीन क्रेडिट. माय रिचार्ज हॅज नॉट बीन क्रेडिट. म्हणजे अजूनपर्यंत माझ्या फोनवर रिचार्ज आलेला नाही. माझ्या फोनवर रिचार्ज जमा झालेला नाही. आय वॉन्ट टू माय रिचार्ज. आय वॉन्ट टू माय रिचार्ज म्हणजे मला माझा रिचार्ज हवा आहे. आय वॉन्ट टू माय रिचार्ज मला माझा रिचार्ज पाहिजे. माय रिचार्ज हॅज नॉट बीन क्रेडिट. माझ्या खात्यावर अजूनही रिचार्ज जमा झालेला नाही. त्यानंतर तुम्ही त्याला म्हणू शकता की आय एम फेसिंग नेटवर्क कव्हरेज प्रॉब्लेम इन माय एरिया. आय एम फेसिंग नेटवर्क कव्हरेज प्रॉब्लेम इन माय एरिया. मी माझ्या परिसरामध्ये नेटवर्क कव्हरेजचा जे इश्यू आहे, प्रॉब्लेम आहे, समस्या आहे, त्याला सामोरे जात आहे. तशी अगदी सहज सोपी वाक्य तुम्ही सहजरित्या कस्टमर रिप्रेझेंटेटिव्हशी बोलू शकता. अजून तुम्ही हे पण म्हणू शकता, आय वॉन्ट टू टॉक टू रिप्रेझेंटेटिव्ह. आय वॉन्ट टू टॉक टू रिप्रेझेंटेटिव्ह. मला रिप्रेझेंटेटिव्ह जो प्रतिनिधी आहे त्याशी संभाषण करायचं आहे. आय वॉन्ट टू टॉक टू रिप्रेझेंटेटिव्ह असंही तुम्ही म्हणू शकता. When will it resolve my problem? When will it resolve my problem? माझी समस्या केव्हा सोडवली जाईल. And how long time will it take? How long time will it take? किती वेळ लागेल, किती वेळ घेणार. तर अशा पद्धतीने आपण कस्टमर केअरशी संपर्क करताना इंग्रजीमध्ये वाक्य बोलू शकतो. मित्रांनो, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका.